नमस्कार. अ, रसिक वाचक समूह हा जो ठाण्यातला समूह आहे त्याच्या 112व्या सत्रामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मी शुभानंद आसगावकर. आजच्या या कार्यक्रमाच्या म्हणजे हा जो आपला ऑनलाईन कार्यक्रम होतोय पुस्तक परिचयाचा, त्याचा वक्ते आहेत राणी दुर्वे. या राणी दुर्वे आज त्यांनी लिहिलेल्या 3 पुस्तकांवर बोलणार आहे. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. त्यांचा परिचय खरं तर करायचं म्हटलं तर माझाच एक प्रोग्राम 1 तासाचा करावा लागेल एवढा आहे, पण तरी मी त्यांचा थोडक्यात प्रयत्न करतो कसं करण्याचा. तर त्या राणी दुर्वे या बेसिकली स्टॅटिस्टिक्स मध्ये त्यांनी BSc केलेलं आहे आणि त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स मध्ये MA केलेलं आहे. त्यांची संपूर्ण कारकीर्द ही जी म्हणजे नोकरी व्यवसाय अर्थाने RBI मध्ये झाली आहे. त्या RBI मध्ये क्लार्क म्हणजे कारकून या पदावरती नियुक्त झाल्या. हे सगळं 40 वर्षापूर्वीच्या गोष्टी आहेत आणि तिथपासनं त्या जेव्हा सोडून म्हणजे त्या निवृत्त झाल्या तेव्हा त्या जनरल मॅनेजर या पोस्टवर होत्या. एखाद्या मुलीने म्हणजे आता मी मुलगी म्हणतो त्या काळामध्ये असणार असं की असं एवढी प्रगती करणं त्या काळात फार कठीण होतं. मुलांनुसार कठीण होतं, पण मुलांसाठी एक काहीतरी प्रश्न म्हणजे त्यांना इतर गोष्टी अवेलेबल असतात, सोर्सेस अवेलेबल असतात, हे सगळं नसताना एखाद्या मुलीसाठी अतिशय कठीण होतं. 40 वर्षापूर्वीची गोष्ट विचारात घ्या, तिथपासून करत त्या तिथे झाल्या. आणि मजा म्हणजे स्टॅटिस्टिक मध्ये BSc MSc इकॉनॉमिक्स मध्ये असलेल्या राणी दुर्वे यांची जेव्हा रिटायर झाल्या तेव्हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे त्या तुलनेत नवीन असलेल्या क्षेत्रामध्ये त्या जनरल मॅनेजर म्हणून. तर त्यामुळे एक मिनिट. तर त्यामुळे त्यांचं खरंच कौतुकास्पद आहे. या संबंध कारकिर्दीत त्या चेन्नईला होत्या, भोपाळला होत्या आणि मुंबई या कार्यालयांमधनं त्यांनी आपलं कारकीर्द केलेली आहे. भोपाळमध्ये असताना त्यांचा विषय होता वित्तीय समावेशन आणि वित्तीय शिक्षण. हा त्यांच्या कामाचा महत्वाचा भाग होता, ज्याला आजकाल सगळीकडे फिनान्शियल इन्क्लुजन आणि फिनान्शियल लिटरसी म्हणतात. हा त्यांनी त्या काळामध्ये सुरुवात केलेल्या गोष्ट आहे. त्याकरता त्यांनी तिकडे फिल्म बनवल्या होत्या, छोट्या छोट्या म्हणजे काही लघुपट सारखं बनवलं होतं, काही पथनाट्य केली होती, ती त्यांनी दिली होती करून आणि त्याचा परिणाम सगळीकडे होत होता. त्यांनी शालेय मुलांसाठी पुस्तकामध्ये सुद्धा पाठ लिहिला होता या विषयामध्ये. म्हणजे त्यांनी कुठली त्यांची रेंज आहे ती बघा. त्याच्यानंतर त्यांचं ह्या सगळ्या कामाचं त्यावेळेचे जे गव्हर्नर होते डॉक्टर सुब्बाराव यांनी कौतुक केलं होतं आणि त्यांनी केलेली एक फिल्म त्यांनी जगामध्ये जेव्हा ते एका इंटरनॅशनल फोरम मध्ये बोलत होते तेव्हा त्यांनी त्यांची ती फिल्म तिथे दाखवली होती की आम्ही कशा प्रकारचं कार्य करतो. ही फिल्म राणी दुर्वे यांनी केली होती. रघुराम राजन यांचं एक पुस्तक आहे स्वतःचं, त्यांचं व्हॉट आय डू म्हणून नावाचं हे पुस्तक आहे. ते पुस्तक आहे ते त्यांचं रघुराम राजनचं. तर या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांच्या आई म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या जेव्हा 80व वर्धापन दिन होता त्याच्यासाठी जे भाषण केलं होतं त्यामध्ये त्यांनी विशेष उल्लेख केला होता राणी दुर्वे यांचा आणि त्यांनी कसं काम केलंय सांगितलं होतं. हे अभिमानास्पद गोष्ट आहे खरोखर. ह्या सगळ्या 2 गव्हर्नरनी त्यांचा उल्लेख करावा आपल्या आपल्या कायद्यामध्ये, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. 2014 मध्ये राणी दुर्वे यांना RBIच्या बेस्ट एम्प्लॉई म्हणून सन्मानित केलं गेलं. आता हे झालं त्यांची कारकीर्द. आता ही बघितल्यानंतर वाटतं या असं करणाऱ्या या कर्तबगार स्त्रीचा लिखाणाशी काय संबंध. तर त्यांचं संदर्भबद्ध बहुल असं रसपूर्ण ललित लेखन हा त्यांचा एक विशेष भाग आहे की ज्यामध्ये त्यांनी आतापर्यंत लिखाण केलेलं आहे. त्यांचे अनेक नामांकित जे म्हणजे मौत सारखे जे हे आहेत अंक आहेत त्यामध्ये त्यांचं भरपूर लिखाण आलेलं आहे. अनेक वर्तमानपत्रांमधनं त्यांचं लिखाण आलेलं आहे. त्या देश विदेशात फिरल्यात. सह्याद्री आणि हिमालय हे दोन्ही त्यांनी पालथं घातलेलं आहे आणि ह्या सगळ्याकडे त्यांनी डोळस नजरेने बघितलंय. त्यातलं काय काय लिहिण्यासारखं आहे, कसं लिहिण्यासारखं आहे, आपल्या त्यांच्या विशिष्ट स्टाईलमध्ये त्यांनी ते लिहिलेलं आहे आणि हे सगळी करण्याची आहेत. त्यांचं कौतुकास्पदच आहे. वर्तमानपत्रांमधली त्यांची जी सदरं होती त्या सदरांपैकी अवघाची शेजार आणि लक्ष पावलांचं अर्ध अशी त्याची ही होती. त्याच्यावरती त्यांची पुस्तकं आलेली आहेत. त्याविषयी ते आज बोलतीलच, त्यामुळे मी त्याच्याविषयी काय आता बोलत नाही. आणि जागतिक सिनेमावरती त्यांचं शब्दे विणू संवादू अशी 3 पुस्तकं त्यांची आजपर्यंत प्रसिद्ध झालेली आहेत. मौतचा गेल्या वर्षीचा अंक जर बघितला असेल तर त्याच्यामध्ये त्यांचे एक लेख होता नदी लहरी म्हणून. तो संबंध म्हणजे ब्रह्मपुत्रेपासून इथपर्यंत खाली विंध्याचलपर्यंतच्या नद्या त्यांनी त्यामध्ये कव्हर केल्या होत्या आणि त्या नद्यांविषयी खूप सुंदर लेख आहे, माहितीपूर्ण लेख आहे, अभ्यासपूर्ण आणि लालित्य दोन्ही गोष्टी आहेत.
आणि त्याच्यानंतर यंदा तर मौजमध्ये त्यांचा नदी सुक्त म्हणून लेख आला. या नदी सुक्त या लेखासाठी त्यांनी चक्क ऋग्वेद तर अभ्यासला. म्हणजे काय रेंज आहे ते मला खरोखर कौतुकास्पद वाटतंय. त्यांनी आणि सुनंदा भोसेकर, या एक सुप्रसिद्ध लेखिका सुनंदा भोसेकर, या दोघींनी मिळून आपल्या ग्रंथालयासाठी एक कार्यक्रम केला होता. त्या कार्यक्रमाचं नाव आहे ऐल तटावर पैल तटावर. हा ग्रंथालयासाठी विविध वाङ्मयीन प्रकाराचा त्यांनी घेऊन त्याचा आढावा घेणारा एक कार्यक्रम केला होता. तो आज युट्यूबवरती पण अवेलेबल आहे. 12 भागामध्ये तो कार्यक्रम आहे. तेव्हा अशी विविध अंगाने विविध ठिकाणी कर्तबगारी केलेल्या त्याचं आणि ते सगळं परत लिहून वाचकापर्यंत पोहोचवलेल्या राणी दुर्वे ह्या आज आपल्याला इथे वक्त्या म्हणून मिळाले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. आणि राणी, मला वाटतं मी जेवढं सांगितलंय तर काही राहिलं असेल बरंच काही सांगायचं, तरी पण मला वाटतं एवढीशी यातली ओळख सुद्धा पुरेशी आहे. आणि ह्याच्यानंतरची पूर्ण सूत्र मी तुमच्या हाती देतो. राणी माझ्या एका मित्राची बहीण, त्यामुळे चुकून माझ्या तोंडून कधी कधी तुझ्या किंवा तू येईल, क्षमा नाही असावी. काय हरकत नाही. तर त्यामुळे तर आता मी पुढची सूत्र राणीकडे. धन्यवाद शुभानंद. येते ना ऐकू व्यवस्थित? हो, येते. हा, तर पहिल्यांदा तर माझी इतकी मोठी ओळख करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कारण स्वतःचीच ओळख ऐकताना थोडंसं अवघडल्यासारखं होतं. पण हे माझं खरोखर भाग्य होतं की रिझर्व्ह बँकेमध्ये काम करायला मिळालं. आणि जेव्हा वित्तीय समावेशन आणि वित्तीय शिक्षण असं रिझर्व्ह बँकेचा जेव्हा हा होता, स्टार्ट केलं त्यांनी, त्यावेळेला नेमकी मी त्याच डिपार्टमेंटला होते आणि त्या डिपार्टमेंटला काम करण्याचं पण भाग्य मिळालं. दोन्ही गव्हर्नरशी चांगला व्यवस्थित 1 to 1 संबंध आला आणि त्यांच्यामुळे जे काही मिळालं त्याच्याबद्दल मला खरंच म्हणजे मी भाग्यवान समजते मला. तर ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. आणि दुसरं असं की तुमचे रसिक वाचक मंडळ याविषयी आता मी शुभानंद आणि पण बोलत होते भूषण यांच्याशी, की खूप चांगला उपक्रम आहे. एकतर वाचन संस्कृती व्हावी हा मुळातला विचारच खूप चांगला आहे, की सगळ्यांनी वाचावं आणि ते वाचलेलं जे काय असेल ते एकमेकांना जोडलं जावं, एकमेकांना माहिती व्हावं. हा एक अत्यंत सुंदर विचार आहे. आणि मला असं कळलं की तुम्ही साधारणपणे हे करोना काळापासून किंवा त्याच्या आधीपासून असं सुरू केलेलं आहे. मुळात करोना काळामध्ये आपण जेव्हा खूप कठीण काळ होता आणि आपण जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येऊ शकत नव्हतो, तेव्हा सगळ्यांनी मिळून एकत्रात येऊन अशा प्रकारे काही वाचन संस्कृतीसाठी काम करावं ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्याबद्दल तुमचा सगळ्यांचे खूप खूप मनापासून काय म्हणावं, अभिनंदन म्हणावं, क्रेडिट आहे तुम्हाला. ॲक्च्युली करोना हा जो काळ होता तो खूप कठीण होता आणि पण त्याच वेळेला चांगलं असं झालं की आपण कनेक्ट झालो. अगदी रिझर्व्ह बँकेच्या दृष्टीने जर मी विचार करायचा म्हटला ना, तर मी हे मगाशी म्हणाले की मी आय टी डिपार्टमेंटला होते. मी आय टी डिपार्टमेंट आणि पेमेंट सिस्टीम्स असं आमचं काम होतं ते. आणि कितीतरी काळ आम्ही रिझर्व्ह बँकेच्या थ्रू प्रयत्न करत होतो की डिजिटल पेमेंट्स व्हावी, पण ती होत नव्हती तेवढ्या प्रमाणात. पण करोना व्हॉट इट डिड, इट फोर्स्ड. आणि त्यामुळे खूप मोठी चालना आम्हाला रिझर्व्ह बँकेच्या थ्रू सुद्धा डिजिटल पेमेंट्सला जेवढा वाव मिळायला पाहिजे होता तेवढा तो वाव मिळत नव्हता आणि तो नंतर करोनाच्या ह्याच्यामुळे मिळायला लागला. त्यामुळे आपण एकत्रात येणं हा जो काही हा आहे भाग आहे तो करोनाच्या काळामध्ये झाला. आणि त्याच्यामध्ये तुम्ही वाचन संस्कृतीत सगळेजण एकत्र येतात, दर 15 दिवस भेटता, ही खूप खूप चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल तुमचं कौतुक. आजचं तुमचं 112वं पुष्प आहे ज्याच्यात मी तुमच्याशी संवाद साधत आहे. आणि मला असं हे केलं की माझ्याच पुस्तकांबद्दल बोलायचं आहे. वस्तुतः आपल्याच पुस्तकांबद्दल काय बोलायचं असं एक भाव येतो की काय त्याच्यामध्ये आपण काय बोलायचं हे. पण त्याच्याबद्दलही मी तुम्हाला असं धन्यवाद देईल की त्यायोगे मी माझीच पुस्तकं चाळली. नाही तर असं होतं की 2003ला लिहिलं, मग पुढे 2007ला लिहिलं, आहे 2 पुस्तकं ह्याच्यामध्ये, तर काय आपलं पुस्तक आहे तिकडे रॅकवर पडलेलं असतं. पण तुमच्यामुळे मी त्या पुस्तकांवरती परत एकदा गेले, सगळी पुस्तकं चाळली, दोन्ही तिन्ही जी काही पुस्तकं होती ती. आणि मलाच माझा एक प्रवास की 2003 पासून किंवा 2002 पासून मी काय लिहायला लागले आणि आज मी नदी लहरीवरती आले किंवा नदी सुक्तवरती आले. आणि मगाशी म्हणाले की ऋग्वेदाबद्दल पण तुम्ही हे केलं, तर ह्या वेळेला जेव्हा मी नदी सुक्त लिहिलं
त्यावेळेला मला असं वाटलं की ऋग्वेदात काय लिहिलंय ते तरी बघावं. आणि म्हणून मग मी ऋग्वेद बघायला सुरुवात केली. तर हा स्वतःचाच एक प्रवास असतो आणि तो प्रवास तुमच्यामुळे घडला, त्याबद्दलही तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे. तर मी बोलणार आहे ती 3 पुस्तकं आधी दाखवते. तिन्ही पुस्तकांबद्दल बोलत नाही. हे माझं पहिलं पुस्तक आहे. दिसतंय का? हे अवघाची शेजार नावाचं पुस्तक आहे. ते श्रीविद्या प्रकाशनने काढलेलं आहे. दुसरं जे पुस्तक आहे ते लक्ष पावलांचे अर्घ्य. हे पण श्रीविद्या प्रकाशनने काढलेलं आहे. आणि तिसरं माझं पुस्तक आलं ते शब्दे संवादो. हे जे तिसरं पुस्तक आहे, ते तिसरं पुस्तक परममित्र प्रकाशन, ठाण्याचे परममित्र प्रकाशन त्यांनी काढलेलं आहे. तर आता मी असं हे करणार आहे, की 2 पुस्तकांबद्दल बोलते, कारण 3 पुस्तकं कदाचित जास्ती होतील. म्हणजे आपल्याला जो काही वेळ आहे, साधारणपणे एक 40 मिनिटं, 50 मिनिटं मला बोलायचं आहे. तर तेवढ्या वेळामध्ये मी असं आहे, की पुस्तकात कंटेंट काय आहे, पुस्तक कसं झालं, कसं सुचलं, असं करत करत जाताना मध्ये-मध्ये काही भाग त्यातला वाचून दाखवता आला, एखाद पॅरा वगैरे, तर त्यामुळे लोकांना पण आयडिया येईल, की काय एक्झॅक्टली लिहिलेलं आहे. तर असं करत असल्यामुळे 2 पुस्तकांवरती सध्या मी केंद्रित करते. त्यातलं हे जे तिसरं पुस्तक आहे, शब्दवीणा संवादो, त्याच्याविषयी थोडक्यात असं सांगायचं, तर हे 9 सिनेमांचं एक विस्तृत विवेचन आहे. आणि हे जे 9 सिनेमे मी निवडले होते, मला जसा प्रवास आवडतो, तसं मला सिनेमा पण आवडतो. इनफॅक्ट अनेक गोष्टी आवडतात. आपल्याला नाटक आवडतं, आपल्याला चित्र आवडतं, आपल्याला सिनेमा आवडतो. मला अगदी स्वयंपाक करायला पण खूप आवडतं आणि खाद्यसंस्कृती पण आवडते. तर असं सगळं असताना हा सिनेमा जो आहे, तर ह्यातले जे 9 सिनेमे मी निवडले, ते 9 सिनेमे असे आहेत, की ते दुसऱ्या महायुद्धानंतर, जेव्हा त्याला नवसिनेमा किंवा नववास्तवात असं आपण म्हणतो, त्यावेळेला जे सिनेमे वेगवेगळ्या जगामध्ये वेगवेगळे दिग्दर्शक करत होते, त्या दिग्दर्शकांनी एकाच वेळेला काय मांडलेलं होतं आणि जेव्हा ती सगळी मानवी मूल्य अशी त्यांची घुसळण होत होती, की दुसऱ्या महायुद्धाने बरीच मोडतोड झाली सगळ्याचीच. आर्थिक झाली, राजकीय झाली, तशी मानवी संबंधांची झाली. तर त्या ह्याच्यामध्ये हे लोकं काय करत होते आणि ते जे 9 सिनेमे आहेत ते साधारणपणे थोडे समजायला कठीण आहेत. म्हणजे 1948चा बायसिकल थिफ आहे. त्याच्यानंतर 1955मध्ये पथेर पंचाली आला. चारुलता त्याच्यानंतर 64 सालच्या सुमारास आहे. मग फेलिनीचा लास्ट राडा आहे. असे बायसिकल थिफ नंतर अजून एक ह्याचा आहे आपला, काय त्याला म्हणतो आपण, पोलन्स्कीचा एक सिनेमा आहे. तो पोलन्स्कीचा सिनेमा आहे तो 1962 सालचा, नाईफ इन द वॉटर अशा नावाचा आहे. असे जे 9 सिनेमा आहेत, त्या 9 सिनेमांमध्ये काय आहे हे मी फ्रेम बाय फ्रेम लिहिण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये असं असतं की सिनेमामध्ये जशा शब्दांचं आवश्यकता असते किंवा शब्दांच्या जागा असतात, तशाच काही जागा ज्या असतात, ज्या शब्दवीणा असतात, ज्या इन बिटवीन लाईन्स असतात आणि ते त्या फ्रेम्समधून काय सांगायचा प्रयत्न करतायत, अशा प्रकारचं हे असल्यामुळे त्याला मी शब्दवीणा संवादो असं नाव दिलं. तर तेही एक इंटरेस्टिंग पुस्तक आहे, पण ते सध्या मी बाजूला ठेवते, कारण तो एक वेगळाच विषय आहे आणि त्या वेगळ्याच विषयाकडे मग वेगळ्या दृष्टीने पण बघायला पाहिजे. त्यामुळे तुर्तास मी हे बाजूला ठेवते आणि त्याच्याऐवजी हे जी 2 पुस्तकं आहेत, त्यातलं हे जे पहिलं आहे, ते अवघाची शेजार, हे एक पुस्तक घेते. आता हे अवघाचे शेजार, हे जे हे पुस्तक आहे, त्याच्या सदराचं नाव होतं शेजार. म्हणजे नंतर ते झालं ते अवघाची शेजार, पण सदर झालं ते, सुरू झालं ते शेजार या नावाने सुधारलं. आता शेजार जेव्हा मी लिहिलं, मी 2002 साली हे सदर लिहिलं. त्याच्या आधी पण मी बराच काळ लिहित होते. म्हणजे मी जास्ती करून महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहित होते आणि तेव्हा अरुण टिकेकर महाराष्ट्र टाइम्सचे संपादक होते तिकडे. त्या काळामध्ये मी लिहित होते. मग नंतर माझी ट्रान्सफर झाली चेन्नईला आणि मग मधला काही काळ गेला. परत मी जेव्हा आले, त्यावेळेला परत माझा टिकेकरांची माझा आणि सुनंदा भोसेकर दोघेही आमचा टिकेकरांशी पुन्हा एकदा संपर्क झाला. त्यावेळेला त्यांनी लोकसत्तामध्ये आम्हाला बोलवून घेतलं होतं. आणि बोलवून घेतल्यानंतर साधारणपणे हा नोव्हेंबर, डिसेंबर वगैरे जेव्हा नवीन सदरांची सुरुवात होते, त्यावेळेला कधीतरी त्यांनी आम्हाला नोव्हेंबरला वगैरे बोलवलं होतं आणि त्यांनी ही कल्पना मांडली,
की शेजार ह्या विषयावरती लिहायचं आहे. आता खरं म्हणजे मी लेख लिहिले होते आणि लेख लिहिल्यानंतर सदर लिहिणं हा टोटली वेगळा प्रकार असतो. कारण सदराला काय असतं, तुम्हाला एका ठराविक ह्यानी म्हणजे दर आठवड्याला तुम्हाला एक लेख द्यायला लागतो. त्या लेखाला एक विषय असतो, त्या विषयाच्या मर्यादेत तुम्हाला लिहायचं असतं आणि त्याच वेळेला तुम्हाला त्याचे जे 1000 शब्द किंवा काय जी त्याची लिमिट असेल त्या लिमिटमध्ये ते लिहायला लागतं. तर हे सगळं जे आहे ते सदराची कल्पना मला होती, पण तरीसुद्धा आपण लिहू शकू की नाही हे माहीत नव्हतं. आणि मला असं वाटतं की टीकेकरांनी माझ्यावर टाकलेला हा खूप मोठा विश्वास होता. म्हणजे त्यांनी मला फक्त बोलून सांगितलं की शेजार असा असा विषय माझ्या डोक्यात आहे, तू बघ काय कसं लिहायचं ते, पण लिहिता येईल का बघ. त्या ह्याच्यावरती मग जसं मी लिहायला लागले तसं मला असं लक्षात यायला लागलं की सदराची जी मर्यादा आपण म्हणतो तेच त्याची स्ट्रेंथ असते. म्हणजे त्यामुळे काय झालं, की मला 1000 शब्दांमध्ये दर आठवड्याला आपल्याला लिहिलंच पाहिजे, अशा प्रकारे एक लिहिण्याची शिस्त लागली. आणि त्याचं पूर्णपणे श्रेय जे आहे, ते टीकेकरांना जातं. आता जेव्हा आम्ही सुरुवात केली किंवा जेव्हा टीकेकरांनी हे सांगितलं, तेव्हा सुरुवातीला मलाही नक्की माहीत नव्हतं, की एक्झॅक्टली शेजार म्हणजे काय? आपण म्हणतो शेजार म्हणजे शेजारी. तर शेजार हे थोडं व्यक्तिचित्रांच्या बाजूनी जाणारं, अशा प्रकारचं सदर असेल, अशा प्रकारे मी सुरुवात केली त्या ह्याला. आणि त्यांच्याही डोक्यामध्ये तसंच हे होतं, की व्यक्तिचित्र आहेत, वेगवेगळे शेजार आहेत, काय कसं हे करता येईल. पण करता-करता नंतर तो जो डेव्हलप होत गेला, तो वेगळ्या प्रकारचा शेजार होत गेला. तर पहिल्यांदा जेव्हा मी आले, त्यावेळेला म्हणजे हे सदर सुरू झालं आणि जानेवारीमध्ये पहिल्याच आठवड्याचं, कारण सदरांचं आपल्याला कल्पना आहे, की सदर साधारणपणे जानेवारीत सुरू होतात, डिसेंबरमध्ये संपतात. तर पहिलं जे सदर सुरू झालं, सदराचा पहिला जो लेख आला, तो पहिलाच लेख एक मेरी क्रिसमस अशा नावाचा लेख आला. आता ह्या लेखाची पण गंमत म्हणजे हा सगळं सदर लिहिताना असं हे होतं, की अ, एकच व्यक्तिचित्र नसतं ते. काहीतरी घटना घडलेल्या असतात, काहीतरी प्रसंग आपल्याला माहीत असतात, कुठेतरी काहीतरी आपण ऐकलेलं असतं आणि मग ते कसं त्या ह्याच्यामध्ये येतं. तर जेव्हा आम्ही चेन्नईला होतो, त्यावेळेला चेन्नईला माझ्या सेक्शनमध्ये एक बाई होती जी अँग्लो इंडियन होती, सुंदर होती, श्रीमंत होती, तिचा नवरा वकील होता आणि पण तिच्याभोवती एक वलय होतं. त्या वलयात आपली ती वावरायची. आता एक दिवशी तिने हाऊस वॉर्मिंगला आम्हाला बोलवलं आणि आम्ही तिकडे गेलो. हा एवढा जो एक प्रसंग आहे, त्या प्रसंगामध्ये माझा एक मेरी क्रिसमस नावाचा एक लेख आला. त्याच्यामध्ये सुरुवात मी अशी केली, हा माझा अवघाची शेजारचं माझं पहिलं हे आहे. क्रिसमसच्या दिवसात मी माझ्या भाच्याला म्हटलं, "आपणही करूया क्रिसमस आपल्याकडे." तो म्हणाला, "आपण काय ख्रिश्चन आहोत?" मी काहीशी निरुत्तर झाले. क्रिसमसच्या दिवसात नेहमीच आठवण येते मला ग्लोरियाची. आता सिलिया ग्लोरिया झाली. ग्लोरिया नावाप्रमाणे सुंदर, वय 50च्या आसपासचं. पण तरीही सौंदर्याच्या खुणा शरीर टिकवून होते. नितळ गोरा वर्ण. ग्लोरिया मुळातली अँग्लो इंडियन. मात्र लग्न केले होते तिने तामिळ ब्राह्मण असलेल्या श्रीनिवासशी. सुंदर रूप. नवरा शहरातला प्रथितयश वकील. त्यामुळे त्यातून तामिळ ब्राह्मण म्हणजे सांस्कृतिक वर्चस्वाचा अभिमान. गडगंज पैसा, मुलांची हुशारी असं सगळं मिळून ऑफिसमध्ये लोकांनी तिच्या भोवती एक वलयच निर्माण करून ठेवलं होतं. आणि तीही त्या वलयात एखाद्या हंसाच्या चालीने वावरत असे. आता त्यानंतर आम्ही सिलियाच्या घरी गेलो आणि नंतरचा पुढला हा आहे. घरी असताना मध्येच विषय निघाला श्रीनिवास आणि ग्लोरिया यांच्या प्रेमाचा. गप्पांना अधिकच रंग भरला. श्रीनिवास अत्यंत कर्मठ तामिळ ब्राह्मणाचा मोठा मुलगा, तर ग्लोरिया घरातली धाकटी. दोन्ही कुटुंबे एकमेकांचे शेजारी, पण संबंध अजिबात नव्हते. ग्लोरियाला गणित शिकवण्याच्या निमित्ताने श्रीनिवास घरात शिरला, तो तिथेच जावई म्हणून स्थिरावला. 25 वर्षापूर्वी कर्मठ ब्राह्मण कुटुंबाने ख्रिश्चन सून स्वीकारताना किती आकांडतांडव केले असेल. अणुस्फोटांच्या ताकदीचे स्फोट, अनेक वादळे, वाद-प्रतिवाद, पण शेवटी तमिळ सासू-सासऱ्यांचेही ग्लोरियाने प्रेमाने केले. कुणीतरी आग्रह केला म्हणून ग्लोरियाने पियानोचे सूर छेडले. डॅड मॉमला नृत्याचा आग्रह करीत तिच्या मुलाने पियानोचा ताबा घेतला. मागे भिंतीवर ग्लोरिया मुलीचा अरंगेत्रमचा मोठा फोटो लावलेला. खूप रात्र झाली म्हणून आम्ही निघालो. निरोपासाठी तिच्या आईपाशी वाकले तर तिने फुलदाणीतून पिवळा गुलाब काढून माझ्या हातात दिला. म्हणाली,
पुण्याच्या आठवणी प्रित्यर्थ. म्हातारीने चक्क डोळा मारला. अरंगेत्रम आणि पियानो, ख्रिसमस ट्री आणि हिंदुस्थानी संगीत, तमिळ आणि ख्रिश्चन संस्कृतीचा एक सुरेख मेळ घालत ग्लोरिया आणि श्रीनिवास मंद गिरकी घेत होते. ग्लोरियाने पुढे केलेला हात झिडकारून मी तिच्याविषयी अडी ठेवून राहिले असते, तर मी एका अख्ख्या कुटुंबाच्या मैत्रीला, एका सुंदर शेजाराला मुकले असते. मी जेव्हा म्हणते की ख्रिसमस साजरा करायचा का, तेव्हा मला नेमके काय अभिप्रेत असते? येशूचा जन्म की शेजार घरातला तो सुंदर आनंद सोहळा? हा माझा ह्या पुस्तकातला पहिलाच लेख झाला. आणि ह्या लेखानंतर एकामागोमाग एक, एकामागोमाग एक असे अनेक शेजारी मला कधी आठवत गेले, कधी कोणी सांगत गेलं, कधी कुठला तरी प्रसंग घडलेला होता. त्या प्रसंगातून हे सुचलं. एक ऐशी कळवळ्याची जाती नावाचा दुसरा लेख आहे. त्या लेखामध्ये असं झालं की अ, इंदिरा गांधीच्या हत्येनंतर, त्यानंतर ज्यावेळेला शिखांचं बरंच हे चालू होतं, दंगली चालू होतात. तर ही गोष्ट कुठेतरी ऐकलेली होती, की एका कॉलनीमध्ये एका घरातली शीख कुटुंबातली 2 मुलं आली नाहीत घरी आणि त्यामुळे अख्खी कॉलनी चिंतित होती. आणि त्यांना तमिळ असलेल्या एका मुलाने लपवून ठेवलं आणि त्यांना परत घरी घेऊन आला. असा जो होता तो दुसरा. मी सगळंच वाचून दाखवत नाही, पण सुरुवातीला काही थोडे मी वानगी दाखल की काय लिहित होते, ते हे करण्यासाठी म्हणून फक्त वाचून दाखवते. तर हा असा प्रसंग होता. अचानक कॉलनीच्या गेटपाशी 2-3 गाड्या थांबल्या. गाड्या थांबण्याच्या, त्यांचे दरवाजे धडाधड उघडण्या आपटण्याच्या आवाजाने सगळ्या घरांमधली माणसं बाहेर आली. 2 दिवसात एवढ्या जोरात काही आवाजच नव्हता. सगळ्या गाड्यांमधून मिळून 10-12 तामिळ माणसे कलकलाट करत उतरली. लुंग्या नेसलेले, पांढरे बुशर्ट घातलेले आणि कपाळावर गळ्यावर भस्माचे पट्टे ओढलेले मद्रासी मोठमोठ्याने बोलत होते. हिंदी, इंग्लिश, तमिळ सगळ्या भाषांची सरमिसळ कानावर पडत होती. या दंगलींच्या दिवसात इतक्या मोठ्याने कुणी बोलावे याचे आश्चर्य करीत असतानाच रामनाथच्या आईचा रामू रामू म्हणून हक्कांचा सपाटा सुरू झाला. रामूनेही तेवढ्याच जोरात ओरडून वर येतो म्हणून सांगितले, पण स्वतःच्या घरी न जाता तो जथा सरदाराच्या घरात शिरला. सरदार कुटुंबही धसकलं. शेजाऱ्यांचाही काय भरोसा? मात्र क्षणभरच. दुसऱ्या क्षणी हर्षवायू झाल्यासारखे त्यांच्या घरातून चित्कारण्याचे आणि रडण्याचे आवाज येऊ लागले. थिजून गेलेले ते घर हसू बोलू लागले. त्या सगळ्या तामिळ जथांमध्ये तमिळ ब्राह्मणांसारखे बुचडे घातलेले आणि भस्माचे पट्टे ओढलेले मिकी आणि निकी होते. रामनाथच्या वडिलांनी त्याला फोनवर ही मुले घरी आली नाहीत हे सांगितले. रामनाथ त्यांच्या कॉलेजात त्यांना शोधत गेला होता. धोका पत्करून त्यांनी त्यांना घरात लपवले होते. फोनची क्रांती राजीव सॅम पित्रोदाच्या काळातली. 84-85 सालात फोन तसे दुर्मिळच होते. फोन करून मुलांची खुशाली कळवता आली नाही, तरी वातावरणातला ताण जरासा सैल होताच रामनाथने आणि त्याच्या मामाने मुलांचे वेषांतर करून त्यांना घरी आणून पोचवले होते. त्या दिवशी कधी नव्हे ती कॉलनीतली सगळी माणसे एकमेकांचे हात धरून गळ्यात हात टाकून प्रेमाने बोलत होती. सगळ्या घरांची दारे खिडक्या सताड उघडली गेली. अशुभ काही जणू बाहेर घालवून दिले जात होते. गाण्यांचे बोलण्यांचे आवाज येत होते आणि दंगा करणाऱ्या मुलांना कुणी सुद्धा ओरडत नव्हते. आमच्या घरी एक आजीबाई यायच्या. बोलताना नेहमी म्हणी आणि वाक्प्रचार पेरूनच बोलायच्या. नेहमी म्हणायच्या, एका भिंतीआडचा शेजारी सख्ख्या भावापेक्षा जवळचा ग बाई. अडीअडचणीला मध्यरात्री सख्ख्या भावाच्या आधी शेजारीच धावून जाईल. कुणाचेही कौतुक करायचे असले की आजीबाई कडाकडा बोटं मोडीत, तोंडाने म्हणत, दुष्ट मिष्ट आल्याची गेल्याची. कॉलनीत तेव्हा त्या आजीबाई असत्या तर रामनाथला जवळ घेऊन त्यांनी त्याची दृष्ट काढली असती, तीटही लावली असती. काळ्या रामनाथलाही सरदारची म्हातारी वारंवार जवळ घेत होती. शीख लोकांमध्ये दृष्ट काढताना काय म्हणतात कोण जाणे. तर असे हे लेख अ, विविध प्रकारचे होत गेले. त्या ह्याच्यामध्ये प्रवास जर म्हणायचा तर एका टप्प्यापर्यंत मी व्यक्तिचित्रात होते. मग व्यक्तिचित्र होता होता पुढे असं झालं की प्रवासही मी खूप केलेला आहे. जे लक्ष पावलांचे अर्घ्य आहे ते प्रवासाचं पुस्तक आहे. तर प्रवासाच्या ह्याच्यातले शेजारी, म्हणजे काही काळ आपल्याबरोबर जो प्रवास करतो तो पण शेजारी. आपण शेजार ही कन्सेप्ट खूप स्टॅटिक जर वापरली तर शेजारचा तो माणूस तो शेजारी. पण आत्ता ह्या क्षणी तुम्ही सगळे सुद्धा माझे शेजारीच आहात. आपण शेजारी बसूनच ऐकतो आहोत सगळे. त्यामुळे प्रवासातले शेजारी,
मग एक रशोलचा शेजारी, तिरतेरा शेजारी, असं करत करत विविध प्रवासामध्ये मला भेटलेली व्यक्ती किंवा त्यावेळचे प्रसंग असं होत गेलं. त्याच्यानंतर पुढे म्हणजे एक ह्या शेजारी या सदरात सांगता येईल की मी खूप प्रयोग केले. म्हणजे कविता, मला आवडतात कविता. तर कवितेचा माझ्या मनात असलेला शेजार, हा पण एक शेजारच आहे. त्यामुळे मी कवितांच्या अंगाने लिहिलं. एक लिहिला मी कहाणीच्या अंगाने, नवी कहाणी असं त्याचं नाव आहे. तर कहाणीमध्ये जसं हे असतं की फॉर्म तो वापरला मी. बाई बाई एक आटपाट नगर होतं, त्या नगरात अमुक होतं, ढमुक ढमुक होतं. आणि त्याच्यामध्ये असं की आता शेजार हरवत चाललेला आहे, तर काय वसा करायचा, असं करून तो एक कहाणी सदृश लिहिला. पुढे माझं येत गेलं की स्वतःचा शेजार असतो. म्हणजे मी माझी शेजारी आहे. कारण मीच माझ्याबरोबर राहते. दुसरं कोणी माझ्याबरोबर इतकं राहत नाही जितकं मी माझ्याबरोबर राहते. त्याच्यानंतर पुढे आलं की मृत्यू हा शेजार आहे. आपण सतत त्या एका बरोबर चालत असतो. त्यामुळे मृत्यू हा शेजार आहे. त्या ह्याच्या आधी गेलं. असं करत, करत, करत पुढे मी देशांवरती आले, की 2 देश आहेत. त्या 2 देशांचा एकमेकांशी असलेला शेजार आहे. आणि त्याच्या पुढे असं होतं, की सगळं जग हे पण एकमेकांचं शेजार आहे. असा एक तो पूर्ण आलेख त्या वर्षभराच्या शेजार या कन्सेप्टमध्ये, म्हणजे जिथे आम्हाला असं वाटलं होतं की व्यक्तिचित्र किंवा शेजार असा एक हा असेल, ते करता करता आणि तो आपोआप घडत गेलेला असा तो एक प्रवास होता. आणि त्या प्रवासामध्ये शेवटचा जो एक हे आहे मी लिहिलेला, अ, घरांचा म्हणजे 2 देशांचा शेजार आहे. त्याच्यात मी असं शेवटी लिहिलं, काही दुःख वैयक्तिक सीमारेषा ओलांडून माणसांना क्षणात एकमेकांच्या जवळ आणतात. याला पार्श्वभूमी अ, राजीव गांधी गेले ना तो दिवस होता. म्हणजे हा जो लेख आहे त्या लेखामध्ये असं झालं की मी चेन्नईला होते. आणि चेन्नईला राजीव गांधी ज्या दिवशी गेले किंवा ज्या दिवशी हे झालं ते चेन्नईच्या जवळच झालं ना, हे त्यांचा जो हत्या झाली ती. आणि त्या रात्री मी घर बदलत होते. म्हणजे मला माहीतच नाही किंवा इनफॅक्ट आमच्यापर्यंत बातमी आलेली नव्हती. आणि त्या दिवशी मी घर बदलत होते. तर घरातलं थोडंफार सामान मी नेऊन नवीन घरात नेलं. सगळं घर पण शिफ्ट झालं नव्हतं. अर्धं सामान आम्ही घेऊन गेलो आणि त्या रात्री आम्ही नवीन घरात झोपलो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे मला माहीत नसलेलं शेजारी कोण ते पण माहीत नव्हतं. त्या मुलाने मला दार वाजवलं आणि त्यांनी मला सांगितलं की राजीव गांधीची हत्या झालेली आहे. एक 10वीत 11वीत असलेला पोरगा होता. आणि आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि मग बातम्या बघायला सुरुवात केली. ते राव नावाचं कुटुंब होतं. काही माहीत नव्हतं आम्हाला एकमेकांना, पण त्या एका दिवसामध्ये आम्ही एकमेकांच्या इतके जवळ आलो, कारण ते दुःख समान होतं, जो काही हा झाला तो. आणि त्याची ही पार्श्वभूमी, काही दुःख वैयक्तिक सीमारेषा ओलांडून माणसांना क्षणात एकमेकांच्या जवळ आणतात. अमेरिकेत तेच घडलं. परत ते अमेरिकेत जो हे झाला होता, हल्ला झाला होता ते. मात्र अमेरिकेने केवळ एक ओसामा मारण्याची इच्छा बाळगू नये. रावणाचे जसे एक मुंडके उडवले की अधिक शक्तिशाली रावण त्यातून निर्माण होत असे, तसेच एका ओसामाच्या राखेतून हजार अधिक शक्तिशाली ओसामा निर्माण होतील. या वैश्विक दुःखात जगातल्या सगळ्याच देशांनी शेजार साधावा आणि ओसामा नावाच्या माणसाचा नव्हे तर या दहशतवादी संस्कृतीचाच नायनाट करावा, एवढीच मनोमन प्रार्थना. आमेन. हा साधारणपणे माझा टुवर्ड्स एंड, म्हणजे देशाच्या शेजारापर्यंत. आणि देशाच्या शेजारानंतर आपण सगळेच जगभरातले लोक कसे एकमेकांचं वैश्विक शेजार ज्याला म्हणू, अशा प्रकारे हा शेजार हा भाग हे होत गेला. आता ह्याच्यात मला सांगायला आवडेल की टीकेकरांनी जराही कधी सूचना केल्या नाहीत किंवा काही हे नको, हा असा वेगळा करू वगैरे असं काही नाही. त्यांनी पूर्णपणे मला स्वातंत्र्य दिलं. तसं टीकेकरांचं एक सांगायचं म्हणजे ते तसं खूप असं कौतुक वगैरे पण नाही करायचे. पण आवडला लेख आणि त्यांचा फोन आला, की आपण समजावं, की त्या दिवशीचा लेख चांगला झालेला आहे. त्यामुळे टीकेकरांनी एक पूर्णपणे विश्वास दिला आणि लेखाची दिशा दिली. आता साधारणपणे आपण 9:35 वरती आहोत.
मी दुसरं पुस्तक घेते. हे आहे लक्ष पावलांचे अर्घ्य. आता शेजार आणि लक्ष पावलांचे अर्घ्य या दोन ह्याच्यातलं हे पण ललित लेखांचंच पुस्तक आहे, लक्ष पावलांचे अर्घ्य. पण हे पूर्णपणे प्रवास. मगाशी ह्यांनी पण सांगितलं, शुभानंदनी पण सांगितलं, की प्रवास खूप केला मी. आणि तो जास्ती करून देशभरात झाला किंवा विदेशापेक्षाही आपला देश एवढा चांगला आहे की अनेक गोष्टी आहेत. आणि त्याच्यातही आम्ही ट्रेकिंग खूप केलं आणि त्यानिमित्ताने आमचं बऱ्याच ठिकाणी फिरणं झालं. तर 2006 5-6ला कदाचित लोकसत्तामधून टिकेकर लोकमतला गेले. पुन्हा ह्याचं जे क्रेडिट आहे, मगाशी मी एक सांगायला विसरले. हे जे पुस्तक आहे ना, त्याची चित्र बाळ ठाकूरांनी केली. आणि बाळ ठाकूर साधारणपणे सगळ्यांनाच माहिती असतील. अतिशय अप्रतिम असं चित्र त्यांनी केली आणि त्याला त्यांनी व्यक्तिरेखा नाही वापरल्या. त्यांनी पक्ष्यांची चित्र काढली आणि त्या लेखाला जर आपण पाहिलं ना, तर त्या पक्षाचा मूड बरोबर त्यांनी टिपलेला आहे त्या लेखामध्ये. बाळ ठाकूर पण मला रिझर्व्ह बँकेचा एक कनेक्शनमुळे बाळ ठाकूरांपर्यंत मी पोहोचले आणि मग त्यांच्याशी पण आमची चांगली हे झाली, ओळख झाली. त्यांनी दुसऱ्याही पुस्तकाच्या ह्याला म्हणजे शब्दवेण संवादूला पण कवर बाळ ठाकूरांचंच आहे. तसं ह्या लक्ष पावलांचे अर्घ्यमध्ये टीकेकरांनीच लोकमतला मला सुचवलं की सदर लिही म्हणून. पण ह्या वेळेला मी सांगितलं की मी प्रवासावरती लिहीन. त्यामुळे पाऊले चालती असं त्याचं नाव होतं. तर ते पाऊले चालती हे सदर मी लिहीन असं मी त्यांना सांगितलं आणि त्यानुसार बाय दॅट टाईम मला सदराचं पण हे आलं होतं. ह्याची जी जेव्हा पुस्तक झालं तेव्हा ह्याची चित्र किंवा आतली जे मुखपृष्ठ as well as आतली चित्र ही शिवाजी तुपे नाशिकचे हे एक मोठे चित्रकार होते. त्यांनी केलं आणि मला सांगायला खूप आवडेल की तुपे सरांनी एकमेव पुस्तकाला केलेली चित्र राणी दुर्वे यांच्या पुस्तकाला आहेत. म्हणजे ते आता गेले. त्यांनी कधी त्याआधी चित्र हे केली नव्हती. ते स्वतःचे चित्रकार होते, ते मोठे चित्रकार होते. पण समहाऊ माझ्यावरच्या प्रेमाने म्हणा किंवा आमची चांगली छान दोस्ती होती, त्याच्यात तुपेनी खूप सुंदर चित्र काढलेली आहेत त्याच्यात. आता लक्ष पावलांचे अर्घ्य मध्ये ही दोन्ही पुस्तकं श्रीविद्या प्रकाशनने काढलीत. उपेंद्र कुलकर्णींची पण टीकेकरांमुळेच संबंध आमचे चांगले होते. दोन्ही पुस्तकं त्यांनी ही घेतली. आता माझंच मला नंतर कळत गेलं, की म्हणजे आता जेव्हा 2 पुस्तकं मी बघते किंवा आहे, की अधिक उणे असं करत नाही. पण लक्ष पावलांचे अर्घ्यमध्ये मी अधिक प्रगल्भ झाले होते. पहिल्याही ह्याच्यामध्ये लिहित होते, पण लक्ष पावलांच्या अर्घ्यमध्ये तो ते जे लिखाण आहे, ते पुढे अधिक प्रगल्भ झालं. हे माझंच मला जाणवलं. ह्याच्यामध्ये असं हे आहे, की जसं सुरुवात करताना परत जसं मेरी क्रिसमस आलं आणि मला काहीच माहीत नव्हतं. तसं ह्याच्यामध्ये एक वरदायिनी म्हणून मी लेख लिहिला. आपण जसं सुरुवात करताना एखाद्या कुलदेवतेचं वगैरे स्मरण करतो. तसं हा पहिला वरदायिनी नावाचा लेख आला. वरदायिनीमध्ये आमच्या पालीच्या जवळ आमचं गाव आहे सिद्धेश्वर म्हणून. तिथे एक डोंगरामध्ये बसलेली ही देवी आहे वरदायिनी आणि तिथे कधीतरी आम्ही खूप लहानपणी मी असताना कधीतरी गेले होते. तर ते जे आहे ते वरदायिनीच्या पासून सुरू झालं आणि वरदायिनीमध्ये मी लिहिताना हे करते की काय लिहायचंय मला पुढे. तर असा नाद गंध रूप स्पर्श चवीने वरदायिनीचा डोंगर आठवतो. मात्र आतली देवी काही केल्या आठवत नाही. कितीही ताण देऊन पाहिलं तरी तिथल्या गडद गाभाऱ्यात देवीचा मुखवटा होता की शेंदूर फासलेला दगड होता की सुंदर बांधेसूद घडणीची देवीची एखादी मूर्ती तिथे होती. काही म्हणता काहीच आठवत नाही. आणि तरीही आज लिहिताना वरदायिनीच्या डोंगरातल्या काळ्या गाभाऱ्यातून निळी हाक आली, वरदायिनी. आणि मग तिथपासून हा सुरू झाला. जसं शेजारमध्ये प्रयोग केला असं म्हणता येईल, तसं ह्या पुस्तकामध्ये पूर्ण देशाचा एक आलेख आहे. म्हणजे मी सुरुवात केली ही वरदायनी जी आमची डोंगरातली देवी होती तिथपासून. त्यानंतर काही काळ मी महाराष्ट्रातली ठिकाणं म्हणजे कार्ल्याची लेडी आहेत, बाजाची लेडी आहेत, महाबळेश्वर आहे. अशा ठिकाणी जिथे-जिथे मी ट्रेक्स केले होते. महाराष्ट्रात पण मी बऱ्यापैकी ट्रेक केलेले आहेत. त्यामुळे जिथे काही ट्रेक्स केले होते किंवा काही भ्रमंतीच्या निमित्ताने गेले होते तिथे गेले. चेन्नई तोवर माझं चेन्नई झालेलं होतं. हे झालं नव्हतं, भोपाळ झालं नव्हतं, पण चेन्नई झालेलं होतं. त्यामुळे चेन्नईच्या बाजूनी पण गेले. आधी महाराष्ट्र केला, मग त्याच्यानंतर तिरुमला तिरुपती आलं. मग त्याच्यापुढे खालती चेन्नईच्या बाजूला अनेक रामेश्वरम आलं, कन्याकुमारी आलं
तिथून पुढे ह्या बाजूला गेलं तर जोधपूर, जेसलमेर तिकडे आम्ही जाऊन आलेलो होतो. तो सगळा भाग आला. असं करत करत पुढे द्वारका आलं आणि त्याच्यानंतर मग पुढे ह्याला आले, डेव्हिल्स कॅनलला आले, म्हणजे गोव्यात आले. आणि गोव्याच्या ह्याच्यातून मग पुढे मी पुन्हा महाराष्ट्रामध्ये आले. तर असा सगळा देशभराचा जो प्रवास आहे, बरं हा जो आहे तो निव्वळ असा प्रवास वर्णन नाही, तर प्रवासाच्या अनुषंगाने आलेल्या अनुभवातून तिथली मला जी काही संस्कृती किंवा तिथलं जे काही हे कळलं, ते सगळं टिपण्याचा एक प्रयत्न म्हणजे लक्ष पावलांचे अर्घ्य अशा प्रकारे आहे. दोन्ही पुस्तकांचं मुखपृष्ठ खूप छान झालंय. खूपच सुंदर झाले. खूपच सुंदर झाले दोन्ही पुस्तकांचं. आणि इवन हे सुद्धा तिसरं पुस्तक आहे ना, ते आता असं दिसत नसेल ह्याच्यावरती, ते पण बाळ ठाकूरांनीच केलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये ना शब्दवीणा संवादूमध्ये इथे नाळ आहे आणि गर्भ आहे. म्हणजे गर्भाची जी नाळ आपल्या मातेशी जुळलेली असते आणि तो जो त्यांच्यातला शब्दवीणा संवाद चालू असतो, असं त्यांनी ते ह्याच्यामध्ये बाळ ठाकूरांनी तो केलेला होता. हे तिसऱ्या पुस्तकाच्या ह्याच्यामध्ये. तर हे मी सांगत होते की ह्याच्यामध्ये अ, जोधपूर, जेसलमेर आणि हे करता बरं हे पण आलं माझं मध्यंतरीच्या ह्याच्यामध्ये की मध्य प्रदेशमध्ये कुठे गेले होते. मध्य प्रदेशमध्ये मी भोपाळला गेली ती 2008ला गेले. आणि 2008च्या नंतर भोपाळच्या ह्याच्यामध्ये माझा दिलसे नावाचा एक कॉलम येत होता. तो लोकसत्तेतच येत होता. पण तो पूर्णपणे मध्य प्रदेश विषयक असा कॉलम आहे आणि त्याचं अजूनपर्यंत पुस्तक किंवा काही झालेलं नाही. त्याच्या आधी एक स्वच्छंद नावाचं सुद्धा सदर चालू होतं. पण हे ज्या पुस्तकात आहे त्याच्यामध्ये एक रेवात तटी अशा नावाचा मध्य प्रदेशचा आहे. आणि डेव्हिल्स कॅननचं हे झाल्यानंतर मग मी त्याच्यानंतर पुढे आले ती भव्य हिमालय तुमचा आमचा. त्याच्यामध्ये असं की राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, सह्याद्रीचा सारा जीवनरस शोषून घेतलाय या देहाने, श्रांत मनाने आणि क्लांत शरीराने मी परतते आहे माझ्या महाराष्ट्र भूमीत. त्याच्यानंतरचा पुढचे जे लेख आहेत तो कैलास लेण्यांविषयी आहे. आणि कैलास लेण्यांविषयी लिहिल्यानंतर त्याच्या पुढे जो आहे तो पंढरीची वाट आहे. ही पंढरीच्या वाटेवरती मी येऊन ठेपणं हा एक संपूर्ण प्रवास हा लक्ष पावलांचे अर्घ्य या ह्याच्यातला पूर्ण हे आहे. आता जर मला एक 10 मिनटं असतील, साधारणपणे 43-45 झालेले आहेत, एक 10 मिनटं माझ्यापाशी असतील तर लक्ष पावलांचे अर्घ्यमध्ये मी काय लिहिलं आहे ह्याच्या वानगी दाखल एक शेवटचा जो पंढरीची वाट असा जो लेख आहे तो एक 7-8 मिनटं लागतील त्याला, तेवढा एक वाचून दाखवते. म्हणजे ह्या पूर्ण ह्याचे दोन्ही ह्याचं संपूर्णपणे कळू शकेल की मी काय बोलते. नक्कीच. हरकत नाही ना? नक्कीच नक्कीच. लक्ष पावलांच्या अर्घ्यामध्ये अजून एक सांगायचं तर मी टिपणा कधी ठेवत नाही. म्हणजे साधारणपणे आपण काहीतरी लिहितो तर तसं टिपणं ठेवण्याची सवय नाही मला. पण हा जवळपास माझ्या कॉलेजच्या पासून जो प्रवास झाला त्या प्रवासाचं हे सगळं पुस्तक झालं. त्यामुळे 2005, 6, 7 पर्यंत लिहिलेल्या सर्व प्रवासांची वर्णनं म्हणा किंवा त्याचं सगळे जे काही लेख होते ते लिहून झाल्यामुळे एक बरं आहे की आता तेवढं ते लक्षात ठेवण्याची गरज नाही, कारण हे सगळं ऑलरेडी आलेलं आहे. आता त्याच्यानंतरचे जे प्रवास झाले त्याच्या पुढली काही दिलसेमध्ये किंवा असे काही लेख येतील तर लक्ष पावलांचे अर्घ्य त्यामुळे पण एक पुस्तक झालं असं बरं वाटतंय. एक 10 मिनिटं मी ह्याच्यासाठी ठेवली होती की तुम्हाला पंढरीची वाट नावाचं एक लेखाचं अभिवाचन करून देते. 45 झालेले आहेत, मला असं वाटतं एक 10 मिनिटात होऊ शकेल ते. चालती पंढरीची वाट. ज्या ओळीच्या अर्ध्या चरणाने मी लिहायला सुरुवात केली होती त्या ओळीच्या समेला मी येऊन पोचले आहे. वाट आळंदीची, वारी विठ्ठलाची, महाराष्ट्राच्या ऊर्जेचा अखंड स्रोत, 700 वर्षांची वारकरी परंपरा जपणारा एक जिवंत झरा. पहिल्या खेपेला वारी अगदी निसटती भेटली.
मध्ये 2 वर्ष गेली आणि मग कुणीतरी खेचून घेतल्याप्रमाणे पुन्हा वारीपाशी पोचलो. दुसऱ्या खेपेस वारी शोधत जाऊन पोचलो माळशिरसला. विचार होता पंढरपुरात पोचण्यापूर्वीचे 4 मुक्काम पालखीसोबत पायी चालावे. वारीचा वेध घेत पुण्याहून माळशिरसच्या दिशेने जीप सुसाट निघाली तर वारीचा कुठे मागमूस देखील नाही. सुनसान मोकळे रस्ते. आहे कुठे वारी? काही लाखांचा जमाव या रस्त्यावरून गेला असण्याची कुठलीच खूण मागे राहिलेली नाही. रस्त्यावर फुलं नाहीत की रांगोळी नाहीत. गेली तरी कुठे इतकी सारी माणसं? की औंदाच्या वरीस वारी निघालीच नाही म्हणावे. पण असे कसे व्हावे? एक वेळ पाऊस हुलकावणी देईल, पण आषाढीचा दिवस चुकणार नाही. सांजवताना भन्नाट वारा जीपमध्ये फिरू लागला. दिवस कल्ला, रात्री झुकला आणि अचानक आम्ही गर्दीने वेढले गेलो. साऱ्याच दिंड्या पसरलेल्या, रस्तोरस्ती माणसे, उगीच लगबग शोधाशोध. मग आम्हीही त्या गर्दीत फिरू लागलो, आमची दिंडी शोधत. वाटत होते दिंडी शोधणे काही फारसे अवघड नसावे. पण लवकरच लक्षात आले की रस्त्यात भेटणाऱ्या पालखीचे स्वरूप निराळे आणि मुक्कामाच्या ठिकाणाचे वातावरण निराळे. मुक्कामाचे गाव माणसांनी भरून गेलंय. कुठल्या दिंडीचा मुक्काम कुठे असावा कुणालाच ठाऊक नाही. जागा तशा ठरलेल्या, पण तरी इतकी गर्दी की त्यातच हरवून जावे. रात्र कुणाच्या तरी तंबूत काढायला मिळावी इतकीच माफक अपेक्षा, पण ती देखील पूर्ण होत नाही. आमच्याकडे जेवून घ्या पण झोपायला जागा नाही. चहूकडून एकच उत्तर. सगळ्या कोलाहलात आमची दिंडी तर पार हरवलेली. जेवढे झाली. रात्र कुठे काढावी? पाय निरुद्देश फिरू लागले. कुठल्या बागेत थांबले. सारेच तर उघड्या आभाळाखाली झोपले आहेत. स्त्री पुरुष काहीच भेद नाही. प्रत्येकाच्या डोक्यापाशी छोटे बोचके, अंगावर चादर, झोप गरगरून डोळ्यावर उतरलेली. आभाळ पांघरून उघड्या बागेतच झोपण्याचा निर्णय घेतला. एरवी जंगलात कुठे माळरानावर रात्र काढणे निराळे आणि असे शहराच्या मधोमध घरदार नसल्याप्रमाणे कसे झोपावे? पण ही चिंता कुणालाच नाही. जणू त्या सावळ्या रूपाच्या भेटीला जाताना असले प्रश्न अगदीच क्षुल्लक मामुली ठरतात. चांदण्याने आभाळ डवरलेले, आजूबाजूला सारे जग गाढ झोपलेले, निस्संग, पाशहीन. ना माथ्यावर छप्पराची गरज, ना नातेसंबंधांचा गोतावळा. सारे बंध तोडून मोकळ्या आभाळाखाली उरण्याची ही जाणीवच काही निराळी. उतरत गेले मी माझ्यातच, निस्संग, निरामय. दिवस उजाडला तसे रात्रीचे चित्र पालटले. पुन्हा एक नवा उत्सव. हरवलेली दिंडी सापडली, पालखी निघाली. टाळ्यांचा गजर, झुलणारी दंडी. माझ्या गळ्यातला कॅमेरा लखलखू लागला. हातातल्या टेप रेकॉर्डरमध्ये वाहत्या ओव्यांचा झरा टिपला जाऊ लागला. ओवी सापडली कुणा म्हातारीच्या मुखात. आत्मरूपी वौली तार, ये रे बा विठ्ठला. टेप फिरवून म्हातारीला वाजवून दाखवली. म्हातारी हरकली. डोळ्यात हसू दाटले. गो बया 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 बया. माझा आवाज अक्षी सोन्यासारखा आहे बघ पहिल्यापासून. म्हातारीने टाळ्या पिटल्या. स्वतःभोवती गिरकी घेतली. हरिनामाचा गजर उसळला. वारी निघाली पंढरीला. भारुड्याने भारुड गायले, भोप्याने आंबेचा उदय केला, वासुदेवाला नाचून गेला. अव्याहत अखंड वारी वाहत आहे. वारीच्या काठाकाठाने आम्ही जात आहोत. आम्हाला सामावून घेत, आमचे कौतुक करीत आयाबाया आमच्या भोवती दाटू लागल्या. शक्यच नाही, मी पुटपुटले. सदाशिवनगरला उभ्या रिंगणाबाहेरच्या गर्दीत एक बिंदू होऊन आम्ही टोकाला मागे उभे होतो. रिंगण कसे दिसावे इथून? फोटो काढणे तर शक्यच नाही. साफ निराश होऊन उद्गार काढले तेवढ्यात ती आली आणि म्हणाली, चला माझ्या संगे. कुठे? तर म्हणे, चला तर मी सांगते तिथे. पाठोपाठ गेलो तर अशा एका जागी तिने पोचवले की कॅमेरा गळ्यात लटकावून मी एकटीच उभी तिथे. एका टपरीच्या माथ्यावर रिंगणाच्या पुढ्यातच जाऊन पोचवले. रिंगण उमटू लागले. गोलाकार वाट, रांगोळ्यांनी सजलेली. काळा घोडा ज्ञानदेवांचा, पांढरा तुकारामांचा. चांदीची पालखी रिंगणाच्या दिशेने येत आहे. समोर उसळलेला जनसागर. कन्याकुमारीच्या टोकाला 3 समुद्रांचे पाणी पाहावे तर जो अचंबा नजरेत भरतो तोच भाव डोळ्यात साठवून मी समोर पाहत आहे. इतकी माणसं, रंगीबेरंगी पटके, साड्या, पांढऱ्या रंगावर अनेकविध रंगांचे शिंपण, फुगड्या, धावा, टाळांचा उंच गजर, उसळलेला उत्सव, नाचणारी पालखी, घोडे दौडू लागले. काळा पांढरा अबलक घोडे. ज्ञानदेव तुकाराम घोड्यावर आहेतच. पालखीभोवती रिंगण घालत आहेत. गर्दीचा एक सामुदायिक हुंकार. डोळ्यांचे पारणे फिटत आहे. इतक्या मोक्याच्या जागी पोचलेच कशी मी? कॅमेरा क्षणाक्षणाला उघडमीट करत आहे.
खाली दाटलेला जनांचा मेळावा, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. टपरीच्या माथ्यावर मी एकटीच. माझ्या मागे थोड्या अंतरावर ती उभी, साधे सामान्य रूप. डोळ्यात टपोरपण, कपाळावर रुपयाएवढं कुंकू, पिवळी साडी, वाऱ्यावर उडणारा पदर. तिलाही कॅमेऱ्याने टिपले. 2 घोड्यांची गाठभेट घडली, रिंगण संपले. तिचे नाव विचारले तर टपोर डोळ्यात हसू दाटवून ती म्हणाली, मी सुमन. टपरीवरून खाली उतरायला मला हात दिला आणि म्हणता म्हणता गर्दीत ती हरवून गेली. पालखी पंढरपुरात अगोदरच पंढरपुरात पोचावे म्हणून दिंडीची साथ सोडून बसने पंढरपुरात पोचलो, तर अवघे पंढरपूर पालखीच्या स्वागतासाठी नटून थटून तयार बसलेले. अजून तो लाखांचा समुदाय नगरीत शिरायचा आहे, तोवरच थोडी तरी उसंत. विठ्ठलाला भेट द्यावी म्हटलं तर तो बापडा भक्तांच्या दुनियेत हरवलेलाच. लांबच लांब रांगा. मग विठ्ठलाला भेटण्याचा विचार सोडून दिला. नामदेवाच्या पायरीवर माथा टेकला. विचार केला, विठ्ठलापाशी वेळ नाही तर आपण येऊन गेल्याचे किमान रुक्मिणीच्या तरी कानावर घालावे. रुक्मिणीचे देऊळ शांत, निवांत, दुपारची संथ वेळ. समोर साजेरी रुक्मिणी. उगीच भास झाला. कुठेशी पाहिली आहे हिला. तिचे कुशल पुसतच होते की एक चिमुरडी माझ्या भोवतीने भिरभिरली. एक फुगडी माझ्या संगी घालशील? खणाचा हिरवा परकर पुलका, लाघवी जेवणी, टपोर डोळे, गालात खळी. नाही म्हणवेना. मला प्राकारात ओढून घेत तिने अगदी भिरभिरून टाकलं. सारं जग माझ्या भोवतीनं फिरलं. डोळे मिटून टेकले जरा रुक्मिणीपाशी तर कुणी पुसत होते, ओळखलेस मला? पाहिलं तर रुक्मिणी माझ्या बाजूला. गाभाऱ्यात कुणीच नाही. तेच साधे सामान्य रूप, टपोर डोळं, तेच खळाळ हसणे. मी म्हटलं, तर मग ती म्हातारी, ती सुमन, ही इथली चिमुरडी, ही सगळी तुझीच रूपं म्हणायची का? हसली, म्हणाली, आता सवय झाली बघ अशा विविध रूपांची. शिवाय आत्ता पालखी येईल, जरा उसंत मिळणार नाही. इकडून कामांची यादी असतेच. फुरसतीचे असे 4-2 क्षण काय ते म्हणतात. मी म्हटलं, बापरे, किती ग भार तुम्हा दोघांवर? तर म्हणाली, पुरुष तसे मोकळेच असतात ग. युअर्स ट्रुली म्हणतील आणि असतील कुणा त्या मेल्या जनीचे. आपण आपलं त्या ट्रुलीला भुलावं आणि काम करावं. शेवटी भार पडतो तो आम्हा बायकांवरच. मी म्हटलं, चूक तुम्हा बायकांचीच. नुसता सुपरव्युमन सिंड्रॉम दाखवता, सगळीच कामं अंगावर घेत राहता आणि दबून जाता त्याखाली. ती म्हणाली, अगं लक्षात येत नाही असं थोडंच असतं. पुरेपूर जाणून आहे मी या पुरुषांना आणि तुझ्या स्त्रीमुक्तीची मीच तर आहे पहिली पाईक. संसारात राहूनही नवऱ्यापासून 4 हात दूर स्वतंत्र अस्तित्वाने उभी राहिलेली. थोडी थोडकी नाही, आज 28 युग. म्हटलं, ते खरं ग, पण स्त्रीमुक्तीबद्दल बोलण्याचेही दिवस संपले आहेत आता. मी तर मागते आहे मुक्ती पुरुषांची. सांग तरी विठ्ठलाला माझा निरोप. वाट पाहत थांबणार नाही म्हणावं आता असं तिष्ठत. मुक्त व्हा म्हणावं आपल्याच पुरुषपणाच्या कोशातून. माझ्यासोबत आलात तर ठीकच आहे, नाहीतर आहात त्या तिठ्यावरच तुम्हाला सोडून निघून जाईन मी पुढे. रुक्मिणी हसली, अगदी खळाळून हसली. गाभारा भरून गेला. बाहेर हरिनामाचा गजर उसळला. आली वाटतं पालखी वेशीपाशी. ती लगबगत म्हणाली. गाभाऱ्यातल्या तिच्या हसण्याचा खळाळ विरला तर रुक्मिणी कुठेच नाही. गाभाराही रिकामा. एवढं सांगून देखील गेलीच वाटतं ही बया. मी देवळातून बाहेर आले. पालखी पंढरीच्या वेशीपाशी येऊन थांबलेली. डोळे विस्फारले. केवढीही माणसे. आसमंतात गजर विठूच्या नावाचा. देवळात विठ्ठल नाही, रुक्मिणी नाही. वेशीपाशी अवघा सोहळा. अमूर्त सोनेरी प्रकाशाने अवघी पंढरी भरून गेलेली. दिठी पलीकडील अमूर्त आसमंताशी एवढा वेळ संवाद साधला. पंढरीच्या वेशीवरून आता हात जोडते, पावलं थांबवते. तसाच तुमच्याशी जो आत्तापर्यंत मी संवाद साधला, इथेच थांबते, हात जोड. तर हे जे पुस्तक आहे शब्दवीणा संवादू, तर त्या शब्दवीणा संवादूमध्ये 9 सिनेमे घेतले असं तुम्ही सांगितलं. तर त्या 9 सिनेमामध्ये प पहिला जो हा आहे तो पथेर पंचाली आहे. जो पथेर पंचाली सत्यजित रेंचा सिनेमा आहे. त्या सिनेमाविषयी मी लिहिलं. त्याच्यानंतर एक लास्ट राडा म्हणून सिनेमा आहे. तो फेलिनीचा सिनेमा आहे. त्याही सिनेमामध्ये पूर्णपणे त्या सिनेमातल्या फ्रेम बाय फ्रेम त्या सिनेमाविषयी काय हे आहे तो सांगितला. मिरॅकल इन मिलान हा पण एक अतिशय सुंदर हे आहे. त्याला एक अर्थशास्त्रीय परिकथा असं नाव मी म्हटलेलं आहे. बायसिकल थीफ तर बऱ्याच जणांना माहीत असेल. डी सिकाचा बायसिकल थीफ नावाचा आहे की मुलगा आहे आणि त्याचे वडील आहेत आणि त्यांची जी सायकल चोरीला जाते त्या संबंधातला तो सिनेमा आहे. आणि डी सिकाचा
यांच्यावरती खूप प्रभाव असा सत्यजित रेवरती, म्हणजे पाथेर पंचाली जो झाला तो त्याच्यानंतर झाला असं त्यांचं आहे. राष्ट्रमान नावाचा एक सिनेमा आहे, अतिशय सुंदर सिनेमा आहे. तो जर कोणी बघितलेला नसेल, इनफॅक्ट ह्यातले सगळे सिनेमे जे आहेत ते आवर्जून बघावे अशाच प्रकारचे सिनेमे आहेत. आणि हे कधीतरी आपण ह्या पुस्तकाविषयी पण एक वेगळं स्वतंत्र असं सुद्धा हे करता येईल, कारण त्यातली प्रत्येक फ्रेम कशी आहे आणि त्याचा काय अर्थ आहे, म्हणजे हे थोडक्यात सांगणं खूप कठीण आहे, मगाशीच मी म्हटलं तसं. राष्ट्रमान हा नावाचा जो सिनेमा आहे, की सत्य कसं असतं आणि प्रत्येकाच्या नजरेतून सत्य कसं वेगवेगळ्या प्रकारे दिसत जातं, असा अतिशय सुंदर सिनेमा आहे. वाईल्ड स्ट्रॉबेरीज नावाचा आहे. आणि सेवन सील पण एक माझा अतिशय आवडता आणि त्याच वेळेला खूप कठीण असा सिनेमा, ज्याच्यात मी मृत्यूचा शेजार असं हे म्हटलं. ती कल्पना ह्या सेवन सील अशा नावाच्या पुस्तकामध्ये आहे, की सतत एक मृत्यू त्यांच्याबरोबर चालत असतो आणि त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. नाईफ इन द वॉटर तो मी ऑलरेडी हे सांगितलं. आणि चारुलतापासून माझी या पुस्तकाची सुरुवात झाली होती. चारुलता लिहिताना, चारुलता पण सत्यजित रेंचा सिनेमा आहे, तर त्या सिनेमामध्ये असं हे सिनेमा साधारणपणे माहीत असेल सगळ्यांना. तर त्यातली जी हे आहे की ती वहिनी जी आहे ती आणि अमल नावाचा तिचा जो धीर आहे, धाकटा धीर आहे, त्यांच्यातला संबंध किंवा त्यांच्यातले हळूवार नाते. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्ती मला सत्यजित रेंच्या ह्याच्यामध्ये शब्दवीणा संवादूचा हे सापडलं, की ही काय विचार करत असेल किंवा ह्या क्षणी हे काय झालेलं आहे. तर मी ह्या पुस्तकाची सुरुवात करताना पहिल्यांदा लेख लिहिला होता, तो चारुलताविषयी लिहिला होता. आणि तो ह्याच परममित्रच्या एका अंकामध्ये, तेव्हा ते दिवाळी अंक काढायचे, त्या दिवाळी अंकांमध्ये आला होता. त्याच्यानंतर मग मी पाथेर पांचाली लिहिला आणि मग त्यायोगे माधव जोशींचं आणि माझं बोलणं असं झालं की आपण असेच सिनेमांविषयी. त्यावेळेला खरं म्हणजे आमचं असं झालं होतं की हे 9 सिनेमा मी घेतले. असेच अजून काही सिनेमा जे थोडे डिफिकल्ट आहेत, लोकांना समजायला कठीण आहेत, पण जे अतिशय महत्त्वाचे सिनेमे आहेत, तर तसे सिनेमे आपण करत जाऊ आणि अशी पुस्तकं काढत जाऊ. पण त्याच्यानंतर ह्या पुस्तकानंतर काही तेवढ्या सिनेमांविषयी असं झालं नाही. पण म्हणून डोक्यात आहे कधीतरी त्याच्याही विषयी पुढे झालं तर तेही करता येईल. असं हे शब्दवेळा संवाद होय. ऍक्च्युली हा जो शेजारचं, म्हणजे तुम्ही म्हणता ना की स्वतःचा शेजार आणि मृत्यू हा शेजार वगैरे, तर तो कन्सेप्टच माझाच एवढा वाढत गेला. तर कधी कधी असं होतं ना की आपल्याच हातात आपलं राहत नाही आणि आपोआप ते काहीतरी नवीन बदलत होतं. कारण मी जेव्हा सुरुवात केली शेजार लिहायला किंवा इव्हन लक्ष पावलांचे अर्घ्य सुरुवात केली, त्यावेळेला माझ्या डोक्यात असं काही नव्हतं की हा असा देशाचा प्रवास होईल आणि अशा प्रकारे आपण हे गोल फिरू. आपण प्रवास केलेला आहे, त्या प्रवासाविषयी काहीतरी लिहायचंय. त्यामुळे ही दोन्ही पुस्तकांमधलं सदर लिहिता लिहिता होत गेलेला प्रवास आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये एका पॉइंटला ते आपण स्वतःचे शेजार आहोत, कवितांचा आपला शेजार आहे. नंतर शेजार बदलत गेलेला आहे, तो बदलत गेलेला शेजार कसा, असे अनेक कन्सेप्ट त्याच्यामध्ये येत गेले. आणि लक्षपावलांमध्ये पण तो अ, प्रयोग घडत गेले त्या ह्याच्या. ग्रेट, ग्रेट. म्हणजे खरं तर आर-बी-आय मधला नोकरी किंवा तुमचं प्रोफेशन हे एक तसं म्हटलं तर थोडंसं काय म्हणतात त्याला गंभीर किंवा वृक्ष विषय. हो, आणि अगदी हा वृक्ष असून विषय. सुद्धा तुम्ही ही सुंदर आवड जोपासली आणि फिरता फिरता किंवा शेजार बघता बघता तुम्ही हे लेख लिहिलेत. खरोखरच खूप सुंदर. आणि मुळात जसं आता सुयोग म्हणाला की शेजार हा तुम्ही त्याचा अर्थ एवढा व्यापक केलात की मला आधी वाटलं अवघाची शेजार, मला आधी तेच वाटलं की कसं काय याचं पुस्तक होऊ शकतं, पण तुम्ही जे हम्म. उत्कृष्ट पद्धतीने आता सांगितलं आणि तो व्यापक अर्थ सांगितला, त्यातून ते उलगडत गेलं. आणि नक्कीच आमचं कुतूहल वाढलेलं आहे की हे वेगवेगळे शेजार आम्हाला नक्कीच वाचायला आवडतील. आणि लक्ष पावलांच्या अर्घ्यामध्ये तुम्ही जे प्रवास वर्णन आणि शेवटचं ते काय म्हणतात त्याला कळसोअध्याय, पंढरीची वाट, खूपच सुंदर. आणि म्हणजे तो अनेकांनी तिथं लिहिले आपल्या प्रतिक्रिया देताना की निशब्द. आणि ते खरंच आहे. आम्हाला पटकन काही बोलावं काही सुचत नव्हतं, एवढं तो ते लेख चांगला झालेला आणि तुम्ही ते अभिवाचन. ना मला म्हणजे ही जी आपल्या सुयोग भाऊनी पण सांगितलं आणि ती शेजार ही कल्पना म्हणजे ती जशी ती रुंदावत रुंदावत गेली ती आणि तिची कन्सेप्ट शेवटी म्हणजे मृत्यू, आपली कविता, हे सगळे बघता 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 जग म्हणजे विश्व हे शेजार हे आणि देश शेजार देश आहे. इथपर्यंत ती रुंदावत गेली. म्हणजे हा एक भाग मी इथे थांबतोय ह्या विषयापुरतं. मग सब्दे विण संवादू हे परत तिथे, परत पंढरपूर,
हे सगळं बघितलं ना की मला वाटतं की माऊली समाधीतनं सुद्धा तुला आशीर्वाद देत असेल तिकडनं की धन्यवाद. हा म्हणजे ही कन्सेप्ट आहे नाही काय विश्व ब्रह्मची केले तशी ही कन्सेप्ट इथपासनं वाढत 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 तिथपर्यंत न्यायची ही कौतुकास्पद आहे. म्हणजे मला जाणवलं ते हे आणि ते शेवटचं त्या रुक्मिणीच्या इथे म्हणजे राहून बोलताना तिथे जे वाचलेलं आहे ते अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. मला मी बंद करावं लागलं होतं की वाटतं ना की असं वाटतं की काय कुठपर्यंत आणि याच्यामध्ये सगळे विषय आले. म्हणजे स्त्री मुक्ती आली त्याच्या पलीकडे हा. जाण्याचा विषय आले. तर हे सगळं आणि त्यातून दुसरं एक ते सिनेमाविषयीचं पुस्तक त्याच्यावर पण आपल्याला एक दिवशी प्रोग्राम हो. भूषण मुळे सहयोग यांनी सगळ्यांनी जर ऍक्सेप्ट केलं तर आपण एक दिवशी त्यावर पण प्रोग्राम करू. कारण त्यामध्ये ते 2 फ्रेमच्या मध्ये बोलणं ते बरोबर. काय बोलतात ते अगदी कळणं अगदी. हो. हे फार आणि ते महत्वाचं असतं. खूप महत्वाची गोष्ट असते. महत्वाचं आहे. जसं कारण आपल्याला संवाद कळतो, पण संवादाच्या मध्ये त्या दिग्दर्शकांनी काय सांगितलेलं आहे ही अतिशय महत्वाची गोष्ट. आणि हे सगळे 9 सिनेमे अतिशय कठीण आहेत. त्यामुळे म्हणूनच मला ते एकदम असं सांगता येत नाही, कारण ते नाही थोडंसं तो जरी त्याला विस्तृत पाहिजे मग कसं होय तुम्ही बरोबर. कारण हे तो केलेलं शेवटी आहे. तो सिनेमा हे नेहमी दिग्दर्शकाचं अगदी अगदी माध्यम आहे आणि अगदी नाटक अगदी. हे संवाद म्हणजे नाटककाराचं हे असतं. त्या हम्म. 2 फ्रेम मध्ये कळलं पाहिजे. आपण जसं म्हणतो बिटवीन द लाईन वाचता आलं तर बिटवीन द तुम्ही लाईन्स. वाचता. तर तसं ते करतात. आपण नक्कीच त्याच्यावर आणि जर खूपच छान. समजा ते आपल्याला कोणीतरी समजावून सांगितलं आणि आपण जर पुन्हा पिक्चर पाहिला तर त्याच्यामध्ये आपल्याला बरंच काही हो कळून हो जातं की खरे अरे हा हा रेफरन्स त्याच्या हो असं याच्यामध्ये हे होतं खरी गोष्ट. थँक्यू व्हेरी मच. खूपच हो. छान झाला प्रोग्राम. धन्यवाद धन्यवाद. होपफुली सगळ्यांना आवडलं असेल आणि हो. चांगलं झालं असं हे हो असेल. छान झालं. नक्की. आणि भेटूयात आपण नक्की पुन्हा कधीतरी. रसिक वाचक तर्फे इथं जमलेले सर्व जे पुणे कोल्हापूर पासून सगळे जे जमले त्या सर्वांतर्फे मी राणी मॅडम तुमचे आभार मानतो. आणि यथावकाश ही युट्यूबवर आम्ही पोस्ट करू, तुम्हालाही ती पाठवू. हो आणि हो हो तुमच्या 3 पुस्तकांबद्दल कोणाला काही घेण्यासंबंधी काही इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला ते कळवू. जरूर जरूर. ती तुमच्या स्वाक्षरीसह मिळतील अशी आशा. अगदी 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 जरूर जरूर. छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. धन्यवाद. चला धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.